नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रमैत्रिणींनो, सायन्स विथ फन या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्क अँड एनर्जी हा लेसन शिकलो. त्यामध्ये आपण पहिला पार्ट बघितला, म्हणजे त्यामध्ये आपण फक्त वर्क आणि एनर्जी म्हणजे काय हे शिकलो. ह्या या सेकंड पार्टमध्ये आपण वर्क अँड एनर्जीमधलेच काही कन्सेप्ट शिकणार आहोत. त्यात आपण पहिलं बघूयात एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत, तर ते फॉर्म्स आपण पहिल्यांदा शिकूयात. तर एनर्जीचा पहिला फॉर्म आपण बघूयात मेकॅनिकल एनर्जी. तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय हे बघण्यापूर्वी आपण मागच्या एका लेसनमध्ये फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्सेस या लेसनमध्ये आपण मेकॅनिकल फोर्स हा कन्सेप्ट शिकलो होतो. तर मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय? द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ युजिंग मशीन इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल फोर्स. मग मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी विच इज यूज टू परफॉर्म द मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड ॲज द मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जीचे दोन फॉर्म्स आहेत. एक म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी आणि दुसरा म्हणजे कायनेटिक एनर्जी. तर हे दोन फॉर्म्स मिळून मेकॅनिकल एनर्जी तयार होते. तर पहिला फॉर्म बघूयात आपण पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय? मराठीमध्ये या एनर्जीला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूमध्ये स्वतःची अंतर्गत अशी एक एनर्जी असते आणि त्याच एनर्जीला पोटॅन्शियल एनर्जी असं म्हणतात. द एनर्जी विच इज स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट because of its state or specific state or position is called as the potential energy. आणि सेकंड फॉर्म बघणार आहोत, तो म्हणजे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी ऑब्टेन ड्यू टू द मोशन इज कॉल्ड ॲज द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक्स म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ मोशन. म्हणून जी एनर्जी मोशनमुळे मिळते त्या एनर्जीला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. तर आता पोटॅन्शियल एनर्जीचं आपण एक एक्झाम्पल बघूयात. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही रबर कॅटॅपल्ट खेळता, कॅटॅपल्ट म्हणजे तुम्ही मराठीत त्याला कोणी लगोरी कोणी बेचकी असं म्हणतं. तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही स्टोन पकडता आणि त्या रबरमध्ये आणि ते मागं खेचल्यानंतर तुम्ही जेव्हा सोडता तेव्हा ते आधी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं आणि मग त्याच्यातला स्टोन नंतर फ्लाय होतो, उडून पडतो. तर ह्या स्टोनला एनर्जी कुठून मिळाली? माहिती आहे तुम्हाला की मी हाताने खेचला, फोर्स अप्लाय झाला आणि म्हणून ती एनर्जी त्या स्टोनला मिळाली आणि तो दगड उडून पडला. ओके, आता नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूयात आपण. इफ द वॉटर इज स्टोर्ड ॲट अ हाईट अँड देन इट इज अलाउड टू फॉल ऑन अ व्हील, देन व्हील स्टार्ट्स टू रोटेट. डॅममध्ये जेव्हा टर्बाईन्स असतात, डॅमच्या खाली जेव्हा टर्बाईन्स बसवलेले असतात जनरेटरचे, तर तेव्हा काय होतं, त्याच्यात पण हीच प्रोसेस केली जाते. जेव्हा पाणी वरून त्याच्यावरती खाली पडतं तर टर्बाईन्स रोटेट व्हायला लागतात आणि रोटेट झाल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं आणि मग त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी तयार होते. थोडक्यात इथे काय सांगायचं आहे की जेव्हा ते पाणी वरती असतं साठवलेलं, ते खाली पडतं तर त्याला एनर्जी कुठून येते? तर ती जी स्टोर्ड फॉर्ममध्ये त्याची एनर्जी असते ती असते पोटॅन्शियल एनर्जी. जेव्हा ते फॉल होताना जी एनर्जी तयार होते ती कायनेटिक एनर्जी, आणि ती फॉल होऊन जेव्हा ते टर्बाईनवर किंवा व्हीलवर पडते तेव्हा ते रोटेट्स व्हायला लागतं. ते रोटेट कशामुळे होतात? तर ती जी पाण्याला कायनेटिक एनर्जी आलेली असते तर ती एनर्जी त्या टर्बाईन्सला मिळते. टर्बाईन्सला पुन्हा कायनेटिक एनर्जी मिळून ती रोटेट होतात आणि त्याच्यामुळे एनर्जी तयार होते आणि ती नंतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. सो जी स्टोर्ड फॉर्ममध्ये एनर्जी असते त्याला म्हणतात पोटॅन्शियल एनर्जी, आणि जी मोशनमुळे एनर्जी तयार होते त्याला म्हणतात, पाणी पडतं तेव्हा त्याला मोशन प्राप्त होते, वरून जेव्हा ते खाली पडतं तेव्हा त्याला मोशन येते एक ठराविक, आणि त्या मोशनमुळे कायनेटिक एनर्जी क्रिएट होते आणि ती कायनेटिक एनर्जी टर्बाईन्सला फिरवते आणि म्हणून मग ती पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर दुसरं उदाहरण बघूयात आपण कॅरम बोर्ड. कॅरम बोर्ड तुम्ही जेव्हा खेळता, स्ट्रायकरला पुश करतं, स्ट्रायकर आपल्या हाताची एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, नंतर तो सेट होतो मोशनमध्ये, म्हणजे कायनेटिक एनर्जी मिळते त्याला, आणि मग तो दुसऱ्या सोंगटीवरती जाऊन आदळतो आणि मग पुन्हा ते सोंगटी कॅरम पीसेस मूव्ह होतात. म्हणजेच काय होतं, तर पुन्हा इथे पोटॅन्शियल एनर्जी मिळते स्ट्रायकरला, स्ट्रायकर ती कन्वर्ट करतो, स्ट्रायकर त्याच्यामुळे मोशनमध्ये येतो, त्यामुळे कायनेटिक एनर्जी क्रिएट होते. पोटॅन्शियल एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळं कायनेटिक एनर्जी क्रिएट होते मोशनमध्ये आल्यामुळे, आणि मग ती एनर्जी तो कॅरम पीसेसला पास करतो. तर हे सगळे झाले पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय समजलं तुम्ही? द एनर्जी विच इज यूज टू परफॉर्म द मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड ॲज द मेकॅनिकल एनर्जी. इट इज ऑफ 2 टाईप्स, पोटॅन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आता नेक्स्ट फॉर्म आपण एनर्जीचा बघूया, तो म्हणजे हीट एनर्जी. तर हीट एनर्जीसाठी एक उत्तम आणि सगळ्यात मोठं उदाहरण किंवा सगळ्यात मोठा सोर्स कोणता आहे? तर सूर्य. सन इज द ग्रेटर सोर्स ऑफ हीट एनर्जी.
the earth get heat from the sun, and then we get the proper amount of temperature, or our environment get the proper amount of temperature to survive the living things. आणि आपल्याला माहिती heat can also be produced using the fuel. when we burn the fuel we get the heat energy. त्याचं उदाहरण म्हणजे किचनमध्ये जेव्हा आपण फूड कुक करतो, अन्न शिजवतो, तेव्हा आपण LPG वापरतो. LPG म्हणजे कुठला? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आणि तो गॅस वापरून आपण हीट क्रिएट करतो आणि त्यावरती आपलं अन्न शिजवू शकतो. ओके, तर हीट एनर्जी कशामध्ये मोजतात? कॅलरीजमध्ये मोजतात. आता नेक्स्ट फॉर्म आहे एनर्जीचा, तो म्हणजे लाईट एनर्जी. तर लाईट ही सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे. हे सगळ्यात जास्त सिद्ध कोण करतं? तर प्लांट्स ॲब्सॉर्ब द लाईट फ्रॉम सन. दे यूज दॅट सनलाईट टू मेक देअर फूड विथ मेकिंग द केमिकल रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड. लाईट रिॲक्ट्स विथ कार्बन डायऑक्साईड अँड देन प्लांट मेक देअर फूड. म्हणजे प्लांट्स हे सनलाईट ॲब्सॉर्ब करतात आणि ती सनलाईट आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या केमिकल ॲक्शन, यांच्या केमिकल संयोगामुळे त्यांचं अन्न तयार करतात. या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस म्हणतात. तर फोटोसिंथेसिसद्वारे प्लांट्स सनलाईट यूज करतात आणि त्यांचं अन्न तयार करतात. मग प्लांट्स अँड ॲनिमल्स यूज धिस फूड टू मेक देअर एनर्जी अँड टू परफॉर्म देअर वर्क. म्हणजे ॲनिमल्स हे प्लांट्स वगैरे खातात आणि त्याच्यातून त्यांना एनर्जी मिळते आणि ते वर्क परफॉर्म करतात. जेव्हा वर्क परफॉर्म होतं तर ऑब्व्हियसली तिथे एनर्जीही असतेच. म्हणजेच काय, तर याच्यावरून काय सिद्ध होतं? तर लाईट ही सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे. नंतर नेक्स्ट एनर्जीचा फॉर्म आहे तो म्हणजे साऊंड एनर्जी. तर साऊंड ही सुद्धा एनर्जी कशी काय असू शकते? तर हो, साऊंड ही सुद्धा एक एनर्जी आहे. तुम्हाला माहिती असेल the window pane, the glass pane of window can crack because of this sound or because of the loud noise. आणि अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे काही कार्स असतात तुमच्या टॉय कार, त्याचं मुवमेंट्स हे साऊंड कंट्रोल करत असतात. तर आता तुम्हाला वाटेल साऊंड ही एनर्जी कशी काय असू शकते? तर साऊंड ही एनर्जी असते. याच्यासाठी छोटासा कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगते. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही ॲटम्सने बनलेली आहे. जेव्हा ॲटम्स एकत्र येतात तेव्हा मॉलिक्युल्स क्रिएट होतात. तर ॲटम्समध्ये काय काय असतात? प्रोटॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात आणि न्यूट्रॉन असतात. प्रत्येक गोष्ट ही ॲटमने बनलेली असते. तुम्हाला माहिती आहे, आता त्याच्यासाठी मी एक उदाहरण देते. जेव्हा तुम्ही ॲपल कट करता, ते ॲपल तुम्ही कट करत जा. त्याचं बारीक पीसेस होत राहतील शेवटपर्यंत, अगदी छोटा पीस. त्याच्यानंतर पुढे इतके बारीक होतात की ते आपल्याला डोळ्यांना दिसू शकत नाही. तर याच्यावरून सिद्ध होतं की प्रत्येक गोष्ट ही छोट्या कणांपासून बनलेली आहे. त्यालाच आपण ॲटम असं म्हणतो. तर आता जेव्हा आपण बोलतो किंवा एखाद्या गोष्टीतून म्युझिक सिस्टममधून साऊंड बाहेर पडतो म्हणजे काय? जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय होतं? आपण आपल्या एनर्जीने हवेमध्ये जे मॉलिक्युल्स असतात, ॲटम्स असतात, त्यांना डिस्टर्ब करतो. आपली एनर्जी जेव्हा आपली एनर्जी बोलतो तेव्हा ती काय होते? बाहेर पडते. आणि ती एनर्जी बाहेर पडते म्हणजे जे हवेतले मॉलिक्युल्स आहेत ते ॲब्सॉर्ब करतात. ते ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते जोरात असे व्हायब्रेट व्हायला लागतात. अप्स अँड डाऊन असे व्हायब्रेट व्हायला लागतात. तुम्हाला माहिती आहे, लहान मुलांची एनर्जी लेवल जास्त असते, त्यामुळे ते एका जागी बसत नाही, सारखे इकडून तिकडून उड्या मारतात. अगदी तसंच ते मॉलिक्युल्स व्हायब्रेट व्हायला लागतात. ते व्हायब्रेट झाले की त्यांची एनर्जी लेवल वाढते. अजून ती एनर्जी लेवल त्याच्या बाजूचा जो मॉलिक्यूल असतो, हवेत असंख्य मॉलिक्यूल ॲटम्स आहेत, तर ते गॅसेसचे ॲटम्स मॉलिक्युल्स असतात. तर ते ॲटम्स काय करतात? त्याच्या बाजूच्याला ती एनर्जी पास करतात. त्याच्या बाजूचा तो ती एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, त्यामुळे त्याची एनर्जी लेवल वाढते. मग त्याच्या बाजूचा जो ॲटम्स असतो, मॉलिक्यूल असतो, तो ती ॲब्सॉर्ब करतो. असं करत ती एनर्जी पास ऑन होत राहते. आणि जेव्हा ती ग्लासपर्यंत जाऊन पोचते, ती जेव्हा ग्लासपर्यंत जाते तेव्हा त्याची एनर्जी लेवल खूप वाढलेली असते. जर लाऊड नॉईज असेल तर त्याची असतानाच एनर्जी खूप हाय असते. मग ही एनर्जी मॉलिक्युल्स ॲब्सॉर्ब करत पास होतात आणि ती एनर्जी जाऊन त्या काचेवर आदळते आणि म्हणून काच ब्रेक होते. ती काच ब्रेक होतेच म्हणजे तिथे वर्क तयार होतो. इट मीन्स दॅट वर्क इज सेट टू बी डन. हेन्स इट प्रूव्स दॅट साऊंड इज अ काइंड ऑफ एनर्जी. आता नेक्स्ट फॉर्म बघूयात, केमिकल एनर्जी. द एनर्जी विच इज
फॉर्म ड्यू टू द केमिकल ॲक्शन इज कॉल्ड ॲज द केमिकल एनर्जी. जेव्हा कुठली केमिकल प्रोसेस होते, केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्याच्यातून जी एनर्जी बाहेर पडते त्याला केमिकल एनर्जी असं म्हणतात. तर याच्यासाठी तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही थंडीमध्ये शेकोटी करता किंवा चुलीमध्ये लाकडं जळतात तेव्हा ती लाकडं जळतात तेव्हा कोणत्या कोणत्या एनर्जीचे फॉर्म्स आपल्याला मिळतात. हीट एनर्जी मिळते, लाईट एनर्जी मिळते आणि साऊंड एनर्जीसुद्धा मिळते. तर हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी तर दिसते आणि साऊंड एनर्जी म्हणजे जेव्हा ती लाकडं जातात तेव्हा त्याच्याकडून आवाज येतो, पर्टिक्युलर क्रॅकलिंग आवाज येतो, फटाक्यांसारखा आवाज येतो म्हणा किंवा कटकट असा आवाज येतो. तर ही म्हणजे साऊंड एनर्जी क्रिएट होते. तर हे कशामुळे येतं, तर हे लाकडामध्ये एक जी एनर्जी स्टोर्ड असते ती केमिकल रिॲक्शन होते त्याच्यामध्ये आणि केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे ती एनर्जी बाहेर पडते आणि म्हणून त्या एनर्जीला केमिकल एनर्जी असं म्हणतात. नाव वी विल सी द अनदर कन्सेप्ट, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी बघण्याआधी आपण एक लॉ बघूयात, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा लॉ आता तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे पण याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी समजून घेण्यासाठी. तर लॉ ऑफ एनर्जी काय स्टेट करतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट्स दॅट एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे काय, तर एनर्जी तयार करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, तर ती आपण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो. तर त्यासाठी आपण एक चेन बघूया ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीची. त्यामध्ये इन द कोर्स ऑफ वॉटर सायकल, तुम्हाला वॉटर सायकल माहिती, व्हॉट हॅपन्स इन वॉटर सायकल, वॉटर ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम सन and then it gets evaporate and this vapor makes the cloud and then rain falls. So this rain water flows in the river and it is stored in the reservoir on dam. हे जे रेन वॉटर आहे ते नदीमध्ये पडतं, नदीमधून फ्लो होतं आणि मग ते आपण डॅममध्ये स्टोअर करतो. हे जे स्टोअर केलेलं वॉटर असतं त्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी असते. जे हाईटवरती जे डॅममध्ये स्टोअर केलेलं वॉटर आहे इट कंटेन्स द पोटॅन्शियल एनर्जी. नाव वेन इट अलाउज टू फॉल ऑन द टर्बाईन ऑफ जनरेटर, तुम्हाला माहिती आहे जेव्हा डॅमवरून चॅनलमधून पाणी खाली सोडलं जातं तिथे खाली जनरेटर बसवलेले असतात, त्या जनरेटरमध्ये टर्बाईन असतं आणि त्या टर्बाईनवरती जेव्हा हे वॉटर फॉल होतं, पहिल्यांदा त्यामध्ये स्टडी स्टेटमध्ये वॉटर असतं तेव्हा त्याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी असते. जेव्हा ते खाली फ्लो होतं, फॉल होतं खाली, तेव्हा ते कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. वॉटरची पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि ती एनर्जी टर्बाईनला मिळते. त्यामुळे टर्बाईन रोटेट होतात आणि ते रोटेट झाल्यामुळे त्याची एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट. म्हणजे इनडायरेक्टली आपण सोलर एनर्जी यूज केली इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी. म्हणून सोलर एनर्जी, सन हा एक खूप मोठा सोर्स आहे एनर्जी मिळवण्यासाठी. तर आपण बघितलं सोलर एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू व्हेरियस फॉर्म्स. हाऊ, जेव्हा आपण घरामध्ये वेगवेगळ्या अप्लायन्सेस वापरतो त्यामध्ये आपण समजू शकतो सोलर एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू द लाईट एनर्जी. वेन वी स्विच ऑन द लाईट और बल्ब we can see the light energy. When we switch on the music system then we can hear the sound energy. Means solar energy get converted into electrical energy and that electrical energy is converted into the sound energy. Similarly it gets converted into the heat energy when we use the oven. It gets converted into the kinetic energy. We can see the kinetic energy when we switch on the fan. So in this way the solar energy indirectly gets converted in the different forms of energy. आता हे झालं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. तर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली म्हणजे काय केलं, तर सोलर एनर्जीच आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली. तीच इलेक्ट्रिकल एनर्जी आपण डिफरंट अप्लायन्सेसमध्ये यूज केली आणि मग आपण ती डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीमध्ये कन्वर्ट केली. म्हणजे लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन ऑफ एनर्जीप्रमाणे आपण द एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड नॉर बी क्रिएटेड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आता आपण एनर्जी रिसोर्सेस बोलूया. तर एनर्जी रिसोर्सेस म्हणजे काय, तर ज्या माध्यमातून आपल्याला एनर्जी मिळते त्याला एनर्जी रिसोर्सेस म्हणतात. तर एनर्जी रिसोर्सेसचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस, त्याला आपण नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस म्हणू शकतो, किंवा दुसरा आहे तो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस, त्यालाच आपण रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतो. तर आपण पहिला प्रकार बघूयात, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस.
तर द एनर्जी रिसोर्सेस विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज आर कॉल्ड ॲज अ कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. म्हणजे जे रिसोर्सेस आपण ट्रॅडिशनली वापरतो, म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे एनर्जी रिसोर्सेस आपण वापरतो ते कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असतात. मग कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस कोणते, तर कोल आहे, कोळसा किंवा फॉसिल फ्युएल म्हणजेच कोणतं, तर पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅसेस, हे सगळे कुठले झाले, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. पण हे दीज रिसोर्सेस आर नॉट रिप्लेनिश्ड. वूड इज ऑल्सो अ ट्रॅडिशनल रिसोर्स ऑफ एनर्जी. वूड कॅनॉट बी रिप्लेनिश्ड. वूडसुद्धा आपण रिप्लेनिश करू शकत नाही. तर मग हे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत हे आता संपण्याच्या मार्गावरती आहेत. कारण की आता तुम्हाला माहिती आहे पॉप्युलेशन खूप वाढलेलं आहे. तसंच एनर्जीचे युजेस पण खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं, हे एनर्जी रिसोर्सेस आहेत ते मर्यादित आहेत, तेही संपण्याच्या मार्गावरती आहेत. तर असं होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर याला अल्टरनेटिव्ह किंवा सप्लिमेंटरी एनर्जी रिसोर्सेस वापरले पाहिजेत. तर हे जे सप्लिमेंटरी किंवा अल्टरनेटिव्ह युजेस एनर्जी रिसोर्सेस आहेत ते नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसमध्ये येतात. तर आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस बघूयात. तर हे जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत ते आपण ट्रॅडिशनली वापरत नाही, म्हणजे पूर्वीपासून वापरत आलेले हे सोर्सेस नाही आहेत. आणि हे रिसोर्सेस इनएक्झॉस्टिबल असतात आणि कॅन बी यूज्ड अगेन अँड अगेन इन डिफरंट फॉर्म अँड इट इज कंटिन्युअस. हे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत ते आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तर हे न संपणारे एनर्जी रिसोर्सेस आहेत, तर याच्यावरती आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर हे कोणते आहेत, तर याच्यातला मोठा रिसोर्स म्हणजे कोणता आहे, तर सोलर एनर्जी. तुम्हाला माहिती आहे सन इज द ग्रेटेस्ट सोर्स ऑफ एनर्जी. इट इज द रूट ऑफ ऑल एनर्जीज अवेलेबल ऑन द अर्थ. आणि ही एनर्जी इनॉर्मस प्रमाणात आहे. इट इज इनॉर्मस अँड कंटिन्युअस. सो आपण ही खूप मुबलक प्रमाणामध्ये वापरू शकतो आणि याचा मॅक्झिमम यूज आपण केला तर जे बाकीचे रिसोर्सेस आहेत ते पण वाचू शकतात, पोल्युशन पण खूप प्रमाणात वाचू शकतो. तर हे जे रिसोर्सेस आहेत हा जो रिसोर्स आहे सोलर एनर्जी हा जास्तीत जास्त वापरण्यात यावा म्हणून आजकाल खूप असे डिव्हायसेस डेव्हलप झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे सोलर कुकर आहे, सोलर वॉटर हीटर आहे, सोलर ड्रायर आहे आणि सोलर सेल्ससुद्धा आहेत. तर सोलर कुकरचा वापर करून आपण किचनमध्ये अन्न शिजवू शकतो. सोलर वॉटर हीटरने आपण पाणी तापवून घेऊ शकतो. सोलर ड्रायरमध्ये ग्रेन ड्राय केले जातात, हे जास्तीत जास्त फार्ममध्ये यूज केले जातात. आणि सोलर सेल यूज करून आपण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी यूज करू शकतो. सोलर इलेक्ट्रिक प्लांट, जे मोठे इलेक्ट्रिक प्लांट आहेत सोलर इलेक्ट्रिक प्लांट, तिथे मोठ्या प्रमाणात सोलर सेलचा यूज होतो. तुम्हाला माहिती आहे आजकाल सोलर पॅनल वापरून खूप प्रमाणात इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते. ते पॅनल आपण आपल्या घरामध्ये सुद्धा वापरू शकतो. ते पॅनल्स खूप लोक आपल्या घरावरती बसवतात आणि इन्स्टेड ऑफ आवर रेग्युलर एनर्जी रिसोर्सेस जे वीज पुरवठा करणारे आहेत त्याऐवजी एक सप्लिमेंटरी किंवा त्याला अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून सुद्धा वापरतात. हे सोलर पॅनल आपण जर घरावर बसवले तर आपण त्यातून इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करतो आणि त्यावरती आपण आपल्या घरातले सगळे अप्लायन्सेस यूज करू शकतो. तर हे झालं सोलर एनर्जी. अजून एक नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस म्हणजे कुठला आहे तर टायडल एनर्जी रिसोर्सेस. टायडल एनर्जी रिसोर्स म्हणजे काय, तर समुद्राच्या ठिकाणी खाडी असतात, तिथे एक भिंत बांधली जाते आणि त्या भिंतीमध्ये जनरेटर बसवले जातात. जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा काय होतं, त्या समुद्राच्या लाटा जोरजोरात त्या भिंतीवरती आदळतात. म्हणजेच अल्टरनेटिव्हली त्या जनरेटरमध्ये असलेल्या टर्बाईन्सवरती आदळतात. आणि सेम ज्या प्रकारे आपण डॅममध्ये टर्बाईन्स बसवलेले असतात आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो त्याच प्रकारे इथे पण ते टर्बाईन त्या भरतीच्या पाण्यामुळे फिरतात, रोटेट होतात आणि इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. अनदर रिसोर्सेस इज विंड एनर्जी. विंड एनर्जीसुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरू शकतो. तर विंड एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते, तर विंड एनर्जी इज प्रोड्यूस युझिंग द विंड मिल्स, युझिंग द स्ट्रॉंग विंड. तुम्ही बघितलं असेल विंडमिल म्हणजे काय, तर पवनचक्की. तर पवनचक्क्या तुम्ही बघितल्या असतील की साधारण डोंगराळ भागामध्ये, उंच भागामध्ये अशा त्या बसवलेल्या असतात, कारण तिथं वारा खूप प्रमाणात असतो
आणि त्या हवेमुळे, हवेच्या प्रेशरमुळे, जोरात वारा असल्यामुळे त्या पवनचक्कीचे जे पाते आहेत ते फिरतात आणि ते फिरल्यानंतर त्याला कायनेटिक एनर्जी होते आणि ती कायनेटिक एनर्जी नंतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. तर हा एक एनर्जी रिसोर्सेस आहे. त्याच्यानंतर अजून नॉन कन्व्हेन्शनलमध्ये हायड्रो इलेक्ट्रिक किंवा हायडल एनर्जी रिसोर्सेस पण आहे. हा तर आपण बऱ्याचदा आत्ता मागच्या कन्सेप्ट्समध्ये याचं उदाहरण बऱ्याच वेळा घेतलं, डॅमचं उदाहरण. तर डॅममध्ये काय केलं जातं, वॉटर स्टोअर केलं जातं एका पर्टिक्युलर हाईटवरती आणि नंतर ते इट इज ड्रॉन थ्रू द डाऊनवर्ड्स थ्रू द टनेल्समधून खाली आणलं जातं, टर्बाईनवरती पडतं, टर्बाईन फिरल्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा कोयना प्रकल्प आहे, तो तुम्हाला माहिती आहे. तिथे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. तर असे अजून छोट्या प्रमाणातसुद्धा वीज निर्मिती करणारे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. तिथेही पाण्याचा वापर करून, हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजे काय, तर पाण्याचा वापर करून तयार केली जाणारी एनर्जी. जसं सूर्याचा वापर करून सोलर एनर्जी, विंडचा वापर करून म्हणजेच वाऱ्याचा वापर करून विंड एनर्जी, टायडल म्हणजे भरतीचा वापर, समुद्राची जी भरती येते त्याचा वापर करून टायडल एनर्जी, तसंच पाण्याचा वापर करून एनर्जी जी क्रिएट केली जाते त्याला हायड्रो इलेक्ट्रिक किंवा हायडल एनर्जी असं म्हणतात. आणि अजून एक प्रकार आहे जो जास्त यूज केला जात नाही, त्याला काय म्हणतात, एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशनिक वेव्ज. ओशनिक वेव्ज म्हणजे लाटा, समुद्राच्या लाटा ज्या येतात त्या रेग्युलरली अप्स अँड डाऊन्स होत असतात. तर त्या अप्स अँड डाऊन्स होत असतात तेव्हाही त्याच्या फोर्सने पण एनर्जी तयार केली जाते. लास्ट फॉर्म जो आहे तो म्हणजे ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ॲटॉमिक फिशन इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक एनर्जी. मग ॲटॉमिक फिशनमध्ये एनर्जी कशी मिळते, तर जे हेवी एलिमेंट्स असतात, युरेनियम, थोरियम, तर या एलिमेंट्सचे ॲटम्स असतात त्याचं फिशन केलं जातं. फिशन केलं जातं म्हणजे काय, तर मोठे मोठे रिॲक्टर असतात, न्यूक्लिअर रिॲक्टर वगैरे, त्यामध्ये काय केलं जातं, हे जे ॲटम्स असतात युरेनियम किंवा थोरियमचे, याच्यावरती दुसरे ॲटम्स मोठ्या प्रमाणात आदळले जातात, त्यांच्यावरती ते फोर्स केले जातात आणि त्याच्यामुळे ते ॲटम्स ब्रेक होतात, म्हणजेच ॲटॉमिक फिशन होतं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात हीट एनर्जी, कारण त्या ॲटममध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स याच्यातून जी एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी, हीट एनर्जी असते, ती मोठ्या प्रमाणात तयार होते आणि त्या हीट एनर्जीपासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते. तर हे सगळे आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस बघितले. तर हा जो होता आत्ता शेवटचा टॉपिक होता, पण थोडासा चॅप्टर समराईज करूयात. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय शिकलो या लेसनमध्ये, तर वर्क अँड एनर्जी. वर्क म्हणजे काय, द when an object is displaced using the force then work is said to be done. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती फोर्स अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात किंवा ज्या क्रिया घडतात त्याला आपण वर्क असं म्हणतो. नंतर काय बघितलं, तर एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जी म्हणजे द कपॅसिटी टू डू द वर्क म्हणजे काय, एनर्जी. त्याच्यानंतर आपण एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स बघितले. कोणते कोणते होते, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, हे सगळे, केमिकल एनर्जी, हे सगळे झाले एनर्जीचे प्रकार. त्याच्यानंतर आपण बघितलं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. नंतर वेगवेगळे एनर्जी रिसोर्सेस बघितले. एनर्जी रिसोर्सेसमध्ये कोणते कोणते रिसोर्सेस बघितले, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. नॉन कन्व्हेन्शनलच्यामध्ये आपण अजून बरेच प्रकार बघितले, जसं की सोलर एनर्जी, टायडल एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी आणि एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशनिक वेव्ज. तर हे सगळे कन्सेप्ट आपण वर्क अँड एनर्जी या लेसनमध्ये शिकलो. आता जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, याबद्दल काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट्स करून मला नक्की विचारा. तुम्हाला एखादा टॉपिक समजला नसेल तो आम्हाला पुन्हा सांगा किंवा काय, तर आपण एक डाऊटसाठी सेशन ठेवूयात, एक व्हिडिओ बनवूयात त्यासाठी स्पेशल. हे जे 3 चॅप्टर मी शिकवले त्यातले कोणते कोणते डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता. त्यासाठी मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवेन आणि त्यामध्ये आपण तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.